मराठी कथा नाचणारी जिराफ। एकदा एका मोठ्या जंगलात जिंजर नावाची एक उंच जिराफ राहायची। जिंजरचे लांब पाय, लांब मान आणि तिच्या सोनेरी पिवळ्या त्वचेवर सुंदर तपकिरी ठिपके होते। पण जिंजर एकाच गोष्टीमुळे उदास राहायची, तिला नाचायचं होतं। जिंजर नेहमी माकडांना झाडांवरून झुलताना आणि आनंदाने नाचताना पाहायची। झेब्रे आपल्या पायांनी ताल धरायचे आणि छोटे पक्षी आकाशात फडफडत जणू नाच करत होते। पण जिंजरला वाटायचं की ती खूप उंच आणि अवघड आहे, त्यामुळे ती कधीच नाचू शकणार नाही। एके दिवशी जंगलातल्या सगळ्या प्राण्यांनी एक मोठी पार्टी ठेवली। तिथे संगीत, हसू आणि नाच चालू होता। माकडे हवेत झुलत होती, हत्ती आपल्या पायांनी जमिनीवर जोरात ठोके मारत होते आणि पक्षी आकाशात फडफडत होते। जिंजर दूर उभी राहून सगळं पाहत होती। तिला नाचायचं होतं, पण तिला वाटलं की सगळे तिच्यावर हसतील। तिथेच एका झाडावर बसलेला वृद्ध घुबड जिंजरला पाहत होता। तो उडत येऊन जिंजरला म्हणाला, "तू का नाही नाचत जिंजर?" जिंजरने सुस्कारा सोडला आणि म्हणाली, "मी खूप उंच आणि अवघड आहे, त्यामुळे मी इतरांप्रमाणे कधीच नाचू शकणार नाही." घुबड हसून म्हणाले, "तुला इतरांप्रमाणे नाचायची गरज नाही, तू तुझ्या पद्धतीने नाच। तुझे लांब पाय आणि तुझी सुंदर लांब मान वापरून तू नाच कर। संगीताच्या तालावर तुझ्या स्वतःच्या पद्धतीने हालचाल कर। प्रत्येकाचा नाच खास असतो." जिंजर थोडी विचारात पडली। कदाचित घुबड बरोबर बोलत असावे। तिने डोळे बंद केले आणि संगीताच्या तालावर हालचाल करायला सुरुवात केली। तिने आपली लांब मान हलवली, पाय उंच करून फिरली। तिच्या त्वचेवरचे ठिपके सूर्यप्रकाशात चमकत होते। सगळे प्राणी थांबून पाहू लागले। त्यांनी कधीच असं काही पाहिलं नव्हतं। जिंजरचा नाच वेगळा होता, पण खूप सुंदर होता। माकडांनी टाळ्या वाजवल्या, हत्ती खुश होऊन ओरडले आणि पक्षी आनंदाने चिवचिवले। त्या दिवसापासून जिंजर अभिमानाने नाचायची, कारण तिचा नाच खास होता, अगदी तिच्यासारखा। आणि जेव्हा जेव्हा जंगलात पार्टी असायची, तेव्हा जिंजर नेहमी तिच्या लांब पायांनी आणि मानेने सुंदर नाच करायची। तिने शिकले की वेगळे असणे चांगले आहे, कारण तेच आपल्याला खास बनवते। अशा प्रकारे ही गोष्ट इथेच संपली। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।